आजची ही झणझणीत रस्सेदार भाजी पाहिल्यावर यामध्ये आपण काय वापरलेले आहे हे कुणीच ओळखू शकणार नाही. इतकी जबरदस्त, टेस्टी आणि वेगळ्या पद्धतीची ही भाजी आहे की एकदा केली तर पुन्हा पुन्हा याचीच डिमांड येणार आहे. आणि सगळे तुम्हाला एकच प्रश्न विचारतील, एवढी टेस्टी भाजी केली तरी कशी? जेव्हा यामध्ये काय आहे हे कळेल ना, तेव्हा खरंच सरप्राईज होतील. चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी इथे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून घेतलेला आहे. त्याचे काप केलेले आहे आणि तो पाण्यामध्ये ठेवलेला होता. एकदा तो धुवूनसुद्धा घेतलेला आहे स्वच्छ. आता हे काप आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत. बटाटा कच्चाच वापरलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे इतर साहित्य. तर इथे घालणार आहोत आपण 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा एवढं जिरे. तर इथे आपण यामध्ये पाव चमचा एवढी धना पावडरसुद्धा घालणार आहोत. तर यामध्ये आता आपल्याला घालायची आहे हळद. तर पाव चमच्याला थोडी कमी एवढी हळद मी यामध्ये घातलेली आहे. आणि हे सर्व साहित्य पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे बटाट्याचे यामध्ये अजिबातही तुकडे राहायला नको. शक्य होईल तितके आपल्याला हे बारीक करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर इथे बटाट्याचं पूर्ण मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे. हे तयार केलेलं मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. यामध्ये लाल तिखट आपण अजून घातलेलं नाही, ते वरून आपण घालणार आहोत. इथे हिरव्या मिरचीचाही तुम्ही वापर करणार असाल तर करू शकता, पण इथे हिरव्या मिरचीचा किंवा आलं मी घातलेलं नाही यामध्ये. आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तर इथे बेसन पिठाचा सुद्धा फार जास्त वापर करायचा नाही. इथे व्हिडिओत तुम्हाला मी दाखवत आहे बघा. जो चमचा घेतलेला आहे तो नाश्त्याच्या चमच्याने 1 चमचा भरतो बेसन पिठाचा. तर इथे आपण सुरुवातीला 2 ते 3 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे. आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर इथे आपण यामध्ये चमचाभर तेल घातलेलं आहे. आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल तिखट. तर इथे चवीनुसार प्रमाण तिखटाचं कमी अधिक करू शकता. तर इथे पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे. पाण्याचा कुठेही अजिबातही आपल्याला वापर करायचा नाही. बेसन पीठ यामध्ये बघा आता सुरुवातीला घातलेलं आहे, पण अजूनही थोडं बेसन पीठ यामध्ये लागणार आहे. पण जास्त बेसन पिठाचा वापर करायचा नाही किंवा खाण्याचा सोडाही वापरायचा नाही. तर आता इथे आपण यामध्ये परत बेसन पीठ घालून घेणार आहोत. तर इथे आता 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ घातलेला आहे. म्हणजे जवळपास वाटीने घ्यायचं झालं तर अर्धा ते पाऊण वाटी बेसन पिठाचा वापर करायचा, पण त्यापेक्षा जास्त नको. आता हे मिश्रण इथे तुम्ही बघू शकता असं तयार झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सीही तुम्ही बघू शकता. अगदी आपण भजी तयार करतो त्यापेक्षा थोडं आपल्याला हे सैलसर ठेवायचं आहे. आता मिश्रण बाजूला ठेवलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा काप करून घेतलेला आहे, तो घालून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 8 ते 10 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये आलंसुद्धा घालणार आहोत. तर अर्धा इंच इथे आलं घातलेलं आहे. आता आपल्याला बारीक चिरून घेतलेली अशी थोडी मी कोथिंबीर हातानेच तोडलेली आहे, ती घातलेली आहे. तर आता हे सर्व साहित्य आपल्याला पाणी न टाकता बारीक करायचं आहे. पण कांदा जास्त बारीक पेस्ट एकदम त्याची करायची नाही. हलकासा तो जाडसर ठेवायचा, म्हणजे हलकासा दरदरीत असा ठेवला तरीही चालेल, पण फार जास्त बारीक नको. तर आता इथे तेल गरम केलेलं आहे आपण. त्यामध्ये आता आपण याचे पकोडे तयार करून घेणार आहोत. तुम्ही हे वाफवूनही घेऊ शकता, पण वाफवून घेतल्यापेक्षा असे जर तळून घेतले तर यामध्ये छान भाजीचा रस्सा जो आहे तो आतपर्यंत मुरला जातो. तर आता इथे आपण एक एक करत हे पकोडे तळून घेणार आहोत. तुम्ही याला कोफ्तेही म्हणू शकता, पकोडेही म्हणू शकता किंवा भजीही म्हणू शकता. तर आता एक एक करत आपण हे पकोडे तेलामध्ये सोडून घेणार आहोत. आणि आता याला छान दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे. तर इथे तळत असताना फार जास्त तेल वापरलेलं नाही, कारण यातलंच तेल मी भाजीसाठी सुद्धा वापरणार आहे. तर आता जे आपले पकोडे आहेत त्यांना रंग बघा किती छान आलेला आहे. यामध्ये कुठेही सोड्याचा वापर आपल्याला करायचा नाही. छान तसेच इथे आपण जो बटाटा वापरलेला आहे त्यामुळे हे पकोडे हलकी तयार होतात, अजिबातही अशी कडक होत नाहीत. तर आणि फुल्ल्यासुद्धा बघा किती छान गेलेली आहेत. तर इथे तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते मी. तर ही छान अशीच पकोडी तळून घ्यायची आहेत. तर आता राहिलेले आहेत ते तळून घेते आधी. आणि सर्वच पकोडे आपले इथे तयार करून झालेले आहेत. तर बघा ना किती छान यांना रंग आलेला आहे. अगदी भाजीत न टाकता तशीच खावीशी वाटत आहेत. आणि बघा हातानेही अगदी मी तुम्हाला दाबून दाखवत आहे, तर अजिबातही कुठेही कडक झालेली नाही.
चला तर मग आता भाजी फोडणीला घालूया. कढईमधलं थोडं तेल कमी करून घेतलेलं आहे. भाजीला पाहिजे तेवढं तेल गरम केलेलं आहे. आता इथे आपल्याला अर्धा इंच दालचिनी म्हणजेच कलमी, 4 ते 5 काळी मिरी आणि 2 लवंग घालायचे आहेत तेलामध्ये. 2 चुटकी एवढा हिंगसुद्धा घातलेला आहे. आता हे सर्व साहित्य तेलामध्ये छान परतून घ्यायचं आणि आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे जो कांदा आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. तर आता हे सर्व साहित्य आधी आपण घालून घेणार आहोत. आता इथे आपण कांदा, लसूण जो कच्चाच वापरलेला आहे, तर त्याचा कच्चेपणा छान दूर झाला पाहिजे. वाटण जे आहे आपण तयार केलेलं कांद्यापासून ते छान खमंग असं आपलं भाजल्या गेलं पाहिजे तेलामध्ये. तर आता इथे आपण हे पूर्ण जो कांदा लसूण आहे छान असा परतून घेणार आहोत तेलामध्ये. तर इथे नेहमी आपण जो कांदा बारीक चिरून घेतो त्यापेक्षा असा घाईच्या वेळी मिक्सरला फिरवून घ्यायचा कांदा, बघा किती छान भाजीची टेस्ट वाढते. आता इथे यामध्ये आपण 1 चमचा जाडसर जिरं कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये, ते घातलेलं आहे. आता हे जिरेसुद्धा आपल्याला या कांद्याबरोबर छान परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये काही कोरडे मसाले घालून घेणार आहोत. कांदा फार जास्त काळपट असा करायचा नाही, हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला तो भाजायचा आहे. तर कोरड्या मसाल्यांमध्ये इथे सर्वात आधी आपण 1 चमचा धना पावडर, त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद, तसंच चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. हे तिखट चवीला थोडं कमी तिखट असल्यामुळे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता, पण तो ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल. आता हे सर्व साहित्य छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपण हे जे पूर्ण साहित्य भाजून घेणार आहोत, पण अजून यातील तेल सेपरेट झालेलं नाही. त्यासाठी आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. गॅसची स्पीड आपल्याला कमी करायची आहे. तर इथे झाकण ठेवलेलं आहे आणि जेव्हा वाटणातील तेल छान सेपरेट होतं तेव्हा समजायचं की वाटण आपलं छान परफेक्ट असं भाजून झालेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कढईने तेल यातलं सेपरेट झालेलं आहे. तरी एकदा छान आपण कढईला बघा तळाला हलकंसं हे साहित्य चिकटलेलं आहे, ते आपण पूर्ण काढून घेणार आहोत. कारण इथे फार जास्त तेल असं वापरलेलं नाही आपण. तर इथे तुम्हाला हे तेल थोडं जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी वापरू शकता तेल भाजीमध्ये. तर आता भाजीला छान दाटसरपणा यावा यासाठी आपण यामध्ये बेसन पिठाचा वापर करणार आहोत. तर इथे 1 चमचा आपण बेसन पीठ यामध्ये घालणार आहोत. कारण इथे भाजीला दाटसरपणा येण्यासाठी दुसरं कुठलंही साहित्य आपण वापरलेलं नाही. तर आता हे बेसन पीठ जे आहे ते हलकंसं फक्त आपल्याला या वाटणाबरोबर परतून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही रंगावरून तुमच्या लक्षात येत असेल छान हे वाटण परतल्या गेलेलं आहे. पण अजूनही थोडं आपल्याला ते भाजायचं आहे हलकंसं. तर आता इथे आपण यामध्ये घालणार आहोत घरच्या दुधावरची ताजी अशी मलाई चमचाभर. तुम्ही विकतची फ्रेश क्रीमही यामध्ये घालू शकता, पण इथे मी घरच्याच मलाईचा वापर केलेला आहे. फार जास्त नाही, फक्त चमचाभर घालायची आहे, म्हणजे त्यामुळे भाजीला छान क्रीमी असं टेक्स्चर येतं. आणि आता ही मलाई परतून झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये एक लहान छोटी वाटी भरून एवढं फेटलेलं घरचं ताजं दही. दही जास्त जुनं आंबट असं घेऊ नका, कारण दही जर आंबट असेल तर पूर्ण भाजीची चवच बिघडते. फ्रेश ताजं असं दही घ्यायचं आणि ते फेटून घ्यायचं आधी, त्यामुळे ते भाजीत व्यवस्थित असं एकत्र होतं. तर आता हे पूर्ण आपण छान एकत्र केलेलं आहे आणि केव्हाही दही घालताना गॅसची स्पीड कमी करायची आणि व्यवस्थित असं चमच्याने एकत्र करायचं, म्हणजे दही अजिबात फुटलं जात नाही. आता यावर परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपण जी मलाई घातलेली आहे तीसुद्धा छान अशी, त्यातीलही जे तुपाचा अंश असतो तो सुद्धा छान वेगळं तूप यातील सेपरेट झालं पाहिजे. आता इथं फक्त पाव चमच्यालाही थोडी कमी अशी कसुरी मेथी घातलेली आहे आणि आता परत एकदा झाकण ठेवते आहे. तर आता इथे झाकण ठेवलेलं आहे आणि आपण एक वाफ काढून घेणार आहोत. तर इथे गॅसची स्पीड मी कमीच करून ठेवलेली आहे. तर आता इथे बघू शकता तुम्ही झाकण उघडल्यानंतर बघा पूर्ण जे आपलं वाटण होतं त्यातील तेल किती छान सेपरेट झालेलं आहे आणि भाजीचा रंगही तुम्ही बघू शकता किती छान येणार आहे आपल्या. तर आता काय करायचं, यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, पण ते एकदम न घालता, कारण यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे आणि सर्व साहित्य छान पूर्ण आपली भाजी प्लेन अशी तयार व्हायला पाहिजे. तर इथे आपण बघा थोडं थोडं पाणी टाकत आहोत आणि भाजीचं जे वाटण आहे ते छान एकत्र असं आपण करून घेत आहोत. असं केल्यामुळे तुमची भाजी छान प्लेन अशी तयार होते आणि इथे तुम्ही बघू शकता यामधील मलाई किंवा दही पूर्ण भाजीमध्ये छान एकत्र असं झालेलं आहे. भाजी फार जास्त पातळ करायची नाही. तर इथे थोडी घट्टसर अशीच भाजी ठेवणार आहे मी. तर इथे पाणी घालून झालेलं आहे, जवळपास अर्धा ते पाऊण प्याला पाणी इथे मी घातलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे.
तर आता भाजी एकदा छान एकत्र अशी करून घेणार आहोत आणि उकळवून घेणार आहोत. तर इथे आता बघू शकता तुम्ही भाजीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता हे जे पकोडे आपण तळून ठेवलेले आहेत ते पकोडे आपल्याला भाजीमध्ये घालायचे आहेत आणि मिनिट 2 मिनिटासाठी भाजीला छान उकळवून घ्यायचं आहे. आता वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. तर इथे आता भाजीमध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता भाजी आपल्याला अजून थोडी ही उकळवून घ्यायची आहे. म्हणजे जे पकोडे आपण घातलेले आहे त्यामध्ये आतपर्यंत छान हा रस्सा मुरला जातो आणि बघू शकता ही आपली जी आहे झटपट तयार होणारी जबरदस्त झणझणीत आणि एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी तयार झालेली आहे. आता ही भाजी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर एवढंच नाही तर भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. भाकरीबरोबर सुद्धा छान लागते. तर खरं सांगू का शेवटपर्यंत कुणालाच ओळखू येणार नाही की यामध्ये आपण बटाटे वापरलेले आहेत म्हणून. एकदा नक्की करून बघा आणि मग कमेंट करून सांगायला विसरू नका की ही आयडिया कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता ही भाजी बघा अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. पुढच्या व्हिडिओसाठी आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.